हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. तू डबे उचलू नाही शकत ना, मग काय कारण? आपण असं करूया, ए ओमी, तू कार तर चालवू शकशील ना? हा? नाही, मी एक काम करते, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व करते. मी तुला एक माणूस देते जो डबे उचलेल. तुला काही फार काम नाही करायचंय, तुला फक्त लक्ष ठेवायचंय की डबे व्यवस्थित पोहोचतायत का, एवढंच तुला बघायचंय. अरे सिंपल आहे रे. वा 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 अन्वी, किती छान आहे ही आयडिया तुझी. मला सांग, हा, कोण आहे तो माणूस? कोण आहे? सांगू तुला कोण आहे तो माणूस? हेमा मामा. हा. मी नाही जा. नाही म्हणतोस? नाही. बरं ठीक आहे, मी सांगते अनन्याला की मामा पण नाही म्हणतोय बाई. नको बाई, नको नको, जातो मी सोबत. जाशील ना? होय. ओमी, जाल ना रे तुम्ही? हा जाईन ना. जमेल ना एवढं? हो. हा ठीक आहे, माझं काम झालंय, तुम्ही लवकर जा. हा. मग मामा भाचा, चला उचलूया डब्बे. चला. इकडे गेलो. चान्स द्यायचा म्हटला तर ते आता शक्य नाही. इथे वेळ नाही. बरंय, मलाच ठाऊक आहे. सगळ्यांना कळलं तर चहा. का हो, बरं वाटत नाहीये का? नाही, तसं काही नाही. उदास दिसता आहात म्हणून विचारलं. नाही ग, हा पण मी आज जेवणार नाही. जेवणार नाहीये? पण का? भूक नाहीये मला. ओ पण का भूक नाहीये हे? बरं बरं बरं, जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवा. अगं नंदिनी, मला भूक नाहीये, इच्छा नाहीये जेवणाची, कळतंय? हो पण का? अगं प्रत्येकाला काही कारण द्यावं लागेल का मला? कधी कधी माणसाला जेवणाची इच्छा नसते. झालं? कुणी काही बोललं का हो तुम्हाला? म्हणजे माझ्या व्यवसायावरून कॉलेजमध्ये कुणी काही बोललंय का? की कॉलेजमध्ये कोणी मला का बोलेल? आहेत ना, त्या एक सर आणि मॅडम नाही का, तुम्हाला नेहमी कुचपट बोलत असतात माझ्या व्यवसायाबद्दल. नाही, मला कोणी काहीही बोललेलं नाही. मग ऍसिडिटी वगैरे वाढली आहे का हो तुमची? नंदिनी,
मला काही झालेलं नाहीये. मला जेवणाची इच्छा नाहीये, इच्छा. कळतंय का? काय चाललंय ना घरात हे कळायला मार्गच नाहीये बघा. तिकडे आई म्हणतात मला जेवायचं नाहीये, त्या त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या आहेत. ती प्राजक्ता म्हणते मला जेवायचं नाहीये. तो गजोदर तो त्या चंपाच्या मागे गेला आहे. अन्वीला हाताशी घेऊन मी घरातली सगळी कामं करते आहे. काहीच कळत नाही मला काय सुरू आहे ते. बघ नंदिनी, माझं डोकं खाऊ नकोस, जा. उगाच कटकट करते. कटकट? मी कटकट करते का? अहो मी साधं बोलते अहो तुमच्याशी. अगे ए बाई, जा ना तू. मी इथे वेगळ्या परिस्थितीत आहे, वेगळ्या मनस्थितीत आहे. कळतंय का तुला? तू जा ना, जा तुझी कामं कर, जा. अहो मी कुठे जाऊ? सकाळी बनविलेला नाश्ता जेवण ते सगळं तसंच पडलेलं आहे. कुणीच जेवलं नाहीये. आता मी नाही करणार स्वयंपाक वगैरे. ठीक आहे, मग नको करूस जेवण, जा. का? का? अगं माणसाला जेवण नको आहे ना, जेवायचं नाहीये ना, मग कशाला करते जेवण? नको करूस. बस उत्तर तिढ्यात दिलं की तुमचा प्रश्न सुटला. नंदिनी अगं जा ना, हात जोडतो, हवं तर पाया पडतो, पण जा बाई इथून, जा ना. जाते ना. एवढे चिडता कशाला? इकडे आई चिडचिड करतात, इकडे तुम्ही चिडचिड करतात. कधी काय बोलावं ना हेही कळत नाही या बाईला. सांगतोय माझी मनस्थिती नाहीये, मी त्या परिस्थितीत नाहीये. नको बोलूस ना. केलं तर शपथ. चान्स घेऊ. काय चाललंय ना घरात कळतच नाहीये. नाही आत्तू आणि आजीचं ठीक आहे, त्यांना जेवायचं नाहीये, पण बाबांचं काय? बाबांचं ही अनन्या कधी येईल? तिला बोलली होती मी लवकर ये, यायला हवं होतं. अनन्या ये ग लवकर. अनन्या बरं झालं तू आलीस. मी तुला बोलली होती ना लवकर ये, तू उशीर का केलास ग? हो लवकरच आली आहे मी. कुठे लवकर? ऐक मी काहीतरी सांग. अन्वी, तू आधी बस बरं, शांत हो. बस बस बस. ग अनन्या काय नाही, मला आधी सांग, ओमीने नीट डबे पोहोचवले का? हो, मी मामाला पाठवलं होतं सोबत. मामाला? हो, म्हणजे तो फक्त सोबत गेला होता, बाकी डब्बे नीट पोहोचवण्याची जबाबदारी मी ओमीवर दिली होती. ओमी मला म्हणत होता की अगं मी सकाळी वर्कआउट केलंय, माझे हात दुखतायत, मी काय करू? मी पण म्हणाली त्याला की तू काही करू नकोस, डब्बे मामा उचले, तू फक्त एवढं कर की त्या माणसाला ते डब्बे नीट पोहोचतायत की नाही हे नीट बघ. मग मी पण आईकडून कस्टमरचे नंबर घेतले आणि फोन करून खात्री करून घेतली. अरे वा, व्हेरी गुड. पण अनन्या, आजचा दिवस ना काहीतरी वेगळाच आहे बघ. वेगळा म्हणजे? म्हणजे बघ ना, आत्तू आणि आजी ना सकाळपासून टेन्शन मध्येच आहेत. अगं त्यांनी चक्क सांगितलंय की आम्ही जेवणार नाही आहोत. त्या दोघींनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये ग. हो, ते तू सांगितलंस मला. पण अन्वी, अगं एखाद्या वेळी असं होऊच शकतं. म्हणजे घरातल्या दोन व्यक्तींना एकाच वेळी उदास वाटू शकतं. काही खाऊ पिऊ नये, घरात एकटं बसून राहावं असं वाटू शकतं. नाही ठीक आहे की एकाच दिवशी एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तींना असं उदास आणि दुःखी वाटू शकतं. पण मला सांग, एकाच कुटुंबातल्या 3 व्यक्तींना एकाच दिवशी असं वाटू शकतं? 3 व्यक्तींना? तिसरं कोण? आपले बाबा. बाबा? त्यांना काय झालं? अगं ते कॉलेजहून आल्यापासून खूप असे गप्प गप्प आहेत. एरवी कसे बाबा कॉलेजहून आले की थकून आले असले ना तरी ते खूप असे एक्साइटेड आणि हॅपी असतात. पण आज खूप अस्वस्थ होते ग ते. म्हणजे ते आले, त्यांनी हातपाय धुतले, ना विचार करत बसले होते. आपली आई त्यांना चहा घेऊन गेली, ते चहाला नाही नाही म्हणाले, चहा घेतला
पण तिला चक्क त्यांनी सांगितलं की मी आज जेवणार नाहीये. आईने आपल्या काळजीपोटी त्यांना विचारलं ग, परत परत विचारलं की काय झालं मला सांगा, काय झालं मला सांगा. त्यांनी आई समोर हातच जोडले, तिचे पाय देखील पडले ते. अनन्या, मला ना काहीतरी गडबड वाटते ग. कॉलेजमध्ये काही झालं असेल का? बरं ठीक आहे, तू शांत हो, मी बोलते सगळ्यांशी. ए पण अनन्या, आधी ना तू आजीशी बोल. अगं ती खूप ना अशी राग राग करते, चिडचिड करते. हो अन्वी, बोल. अनन्या हिया मुझी अनन्या. आजी, आजी, काय झालं तुला? कुठे काय काय नाही. बरं वाटत नाहीये का? तू आज चहा घेतला नाहीस, जेवली नाहीस, काय झालंय? भूक नव्हती मला. बर, मग आज देवपूजा नीट केली नाहीस, त्याचं काय? कशाला करायची ती देवपूजा? देव काय ऐकणारच नसेल तर कशाला अंजारायचं गोंजारायचं देवाला. बाप रे, जे अन्वी म्हणाली ते खरंय, आज देवाची काही खैर नाही. उगाच माझी थट्टा मस्करी करू नकोस हा. बरं नाही करत, मग मला सांगशील काय झालंय ते? तुला सांगणार नाही असं होईल का अनन्या? हो ना, मग पटकन सांगून टाक काय झालंय. सांगते. तुला माहितीये ना अनन्या, रोज मी मॉर्निंग वॉकला जाते. हो, तिथे माझ्या वयाच्या आणि माझ्यापेक्षा एक 5-6 वर्षांनी मोठ्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत. आमचा लाफ्टर क्लब आहे. तिथे पुरुष बायका सगळे आम्ही एकत्र असतो. आम्ही त्या बागेमध्ये बसतो, हसतो, खेळतो, व्यायाम करतो, मॉर्निंग वॉक करतो, एकमेकांची मस्करी करतो. सगळं चाललेलं असतं. मला माहितीये. अगं तू अनेकदा त्यांचे किस्से सुद्धा सांगितलेस मला. ती बाग ना आम्हा म्हाताऱ्यांचं एक छोटस विश्वच झालंय ग. म्हाताऱ्यांचं काय ग? सिनियर सिटीजन म्हण. अगं नाव काही दिलंस तरी म्हातारेच ना आम्ही. बर, बोल. काही महिन्यांपूर्वी ना आमच्या त्या मैफिलीतले काही लोक गेले. गेले म्हणजे? वारले, देवाघरी गेले. अगं ते नाथबाई आता 2 दिवसापूर्वी मला भेटले. ते अचानक कळलं ते गेले. मिसेस नाडकर्णी गेल्या. ते मिस्टर पाटील त्यांच्या मिसेस गेल्या ग. माझ्या 2 मैत्रिणी माधुरी आणि मीना त्याही गेल्या. आम्ही काय ग, पिकलं पान केव्हाही गळून पडू. आजी, काही काय बोलतेस? आणि तू चांगली 100 वर्ष जगणार आहेस, काही होणार नाही तुला. अगं काही सांगता येत नाही अनन्या. हार्ट अटॅकचं प्रमाण ते इतकं वाढलंय ना की होत्याचं नव्हतं होतं. मी सांगू का, आमच्या वयात प्रत्येक क्षण हा शेवटचा दिवस असं समजायचं आणि जगायचं. आजी,
काय चाललंय ग तुझं? आणि काय गरज आहे हा सगळा विचार करण्याची? कशी गरज नाही अनन्या? या वयात आमच्यासारख्या जोडप्यांनी कायम एकत्र राहायचं असतं ग. केव्हाही काही होऊ शकतं. आता आपल्याच घरात बघ ना, हे जाऊन बसलेत गावी. कधी फोन केला तर म्हणतात आता मी कोर्टात आहे, 5 मिनिटांनी फोन करतो. नंतर म्हणतात मी आता मार्केटमध्ये, मला आता काही ऐकायला येत नाही, मी घरी गेल्यावर फोन करतो. मग फोन केला की म्हणतात घरात कुणीतरी आलंय, नंतर बोलतो तुझ्याशी, असं म्हणून फोनच करत नाही. मग मी केला तर एंगेज लागतो कधी कधी. हे सगळं असं आहे. 3-4 दिवस झाले आम्ही एकमेकांशी बोललोच नाहीये का? अचानक मी निघून गेले तर काय माझ्या प्रेताशी बोलायला येणार आहे ते? जी आणि मला सांग, आजोबा उगाच गावी जाऊन बसलेत का? आपल्या जमिनीच्या कामासाठीच गेलेत की नाही? काय करायची ती जमीन? चाटायची ती जमीन? काय जमीन काय वर घेऊन जाणार आहेत ते? जी अगं तू उगाच. तुला नाही कळणार माझ्या भावना. मला तुझ्या भावना कळतायत, पण त्यावर जो उपाय आहे ना, त्याच्यापासूनच तू दूर जातेस. म्हणजे काय उपाय? हे बघ, आजोबा आपल्या जमिनीच्या कामासाठी गावी गेले. ते इथे येऊ शकत नाही, पण तू तर गावी जाऊन राहू शकतेस की नाही? नाही ग अनन्या, मला नाही आवडत गावी. अगं मी शहरात राहिलेली मुलगी आहे. मला ते गावी जाऊन राहणं, तिथे मला कंटाळा येतो ग. मला मान्य आहे, काही जणांना गावी राहायला नाही जमत. पण जर प्रश्न आपल्याला पडलाय तर उपाय सुद्धा आपल्याला शोधावा लागेल की नाही? उपाय? माझं ऐक, तू गावी जा. अगं हे बघ, जास्त दिवस नाही, अगदी 4-8 दिवस राहा. आजोबांसोबत राहा, त्यांच्यासोबत कोर्टात जा. जर वकिलाला भेटायचं असेल तर म्हणा मीही येते तुमच्यासोबत. आणि मग 4-8 दिवसांनी इथली आठवण आली ना की पुन्हा ये. तुला जरा या विचारातून, या वातावरणातून बदल मिळेल. असंच करते. असंच कर. अनन्या, मला प्रश्न पडले आणि तुझ्याकडे त्याचं उत्तर नाही असं कधी झालंय? सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात ना तुझ्याकडे? मग संस्कार कोणाचे? अनन्या हिया मुझी अनन्या. मूड अजूनही खराब आहे वाटतं. नाही ग. नाही कसं? दुपारी जेवली नाहीस तू, कळलं मला. नाही, तसं फार काही झालं नाहीये. फार काही नाही झालंय. तू तू अशी उगाच चेहरा पाडून बसणार नाहीस. सांग, काय झालं? तुला कसं सांगू अनन्या? अगं जे असेल ते सांग. मन मोकळं कर, बरं वाटेल तू.
आपण ना आयुष्यात काही निर्णय वेळच्या वेळी घेत नाही. उगाच आपलं आयुष्य रेटायचं म्हणून रेटत जातो. परिस्थिती तशी राहत नाही ना, ती बदलते. आणि मग काही निर्णय आपण जरी नाही घेतले तरी ते स्वतःहून होऊन जातात. आणि सरते शेवटी आपल्या हातात मात्र काहीच उरत नाही. तू काय बोलतेस हे माझ्या काही हाती लागत नाहीये. मला सांग, लग्न करण्यावरून पुन्हा तुला कोणी काही बोललंय का? नाही. खरं तर मला आता लग्न कर या विषयाबद्दल कुणीच काही बोलत नाही. माणसांनी याविषयी बोलणं सोडून दिलंय का? आणि माझं शरीर बोलू लागलंय. माझ्या शरीराने काही गोष्टी मला स्पष्टपणे सांगून टाकल्यात. म्हणजे मी आज डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टरकडे? हो. का? गेल्या 2 महिन्यांपासून होणाऱ्या मासिक प्रॉब्लेमसाठी मी डॉक्टर परिणिकाकडे गेले होते. अच्छा, मग काय म्हणाला त्या? डॉक्टर परिणिकाचं असं म्हणणं आहे की माझी मासिक सायकल कायमची बंद होती. काय? त्यांनी काही टेस्ट लिहून दिल्यात. उद्या मला त्या टेस्ट करायच्या. अनन्या, लग्नाचा विषय मी इतका लांबणीवर टाकत आली आहे ना की भविष्यात मी कधीच आई होऊ शकणार नाही. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी